लय वळवळ करायला लागले, वळवळ लय करायला लागले आता. तोंड लय तेच ओरडायचं, भडकात मारते आता तर. चापट मारे नाही का? वरड आता वरड दाखवते तू. भडका मार का भडका? हा, पप्पाला नाव सांगते, पप्पाला नाव सांगते. सांगू ना? पप्पाला नाव सांगते आता. हो हो सांगतेच, हो सांगतेच आता. आता पप्पाला नाव सांगतेच. बघा रुद्राक्षीना लई मस्ती करते, त्याच्यामुळे ना मला आता ना काही करू देत पण नाही. म्हणजे व्हिडिओ वगैरे काही शूट करायला होतच नाही, टाईमच नाही. 2-3 दिवस झाले व्हिडिओ, लॉंग व्हिडिओ नाही टाकला. तर आता भरपूर मस्ती वगैरे करता आणि त्यालाच घ्यायला मला आता जमतच नाही व्हिडिओ वगैरे शूट करायला, आणि टाईमच सुद्धा भेटत नाही मला. त्याच्यामुळे मग शॉर्ट व्हिडिओ येतात रोजच्या, रोज टाकते. पण आता लॉंग व्हिडिओसाठी ना भरपूर टाईम लागतो शूट करायला, परत एडिट करायला खूप भरपूर टाईम लागतो, आणि त्यासाठीच तोच मला टाईम भेटत नाही आहे. त्याच्यामुळे ना 2-3 दिवस नाही व्हिडिओ टाकला. तर आज म्हटलं थोडाफार का होईना टाईम भेटला आहे, त्याच्यामुळे मी आज व्हिडिओ शूट केला थोडा वेळ. आणि हे बघा तसंच आज सकाळी वगैरे मी डबा कधीच 8 वाजेपर्यंत हे जातात पार्ट टाईम जॉबला, त्याच्यामुळे मी सकाळीच उठून आज त्यांच्याबरोबरच उठले 5 वाजता. आणि जेवण वगैरे काही बनवायचं चाललं आहे, तोपर्यंत रुद्राक्षी तर झोपणं झाली, म्हणून तिला खेळवत खेळवत जेवण थोडं करून घेतलं मी. आणि तर असं भरपूर मॅनेज करावं लागते मला. जर रुद्राक्षी जर जागी राहिली ना तर भरपूर इकडे धावा तिकडे धावा, म्हणजे भरपूर धापळ होते. त्याच्यामुळे ना पटकन काम आवरायला होत नाही. तर हे चपात्या वगैरे करते तोपर्यंत ती जागीच आहे, झोपलेली नाही आहे. परत तिला ना बोलावं लागते, म्हणून ती बोललं नाही ना की रडते. बोलत बोलत आपलं काम पण करायचं, म्हणून मी ते पाळणा आहे की नाही तो किचनमध्ये घेऊन येते आणि तिच्याशी बोलते. मग माझं काम पण होतं आहे आणि तिच्याकडं पण लक्ष राहते. असंच दरवेळेस होतं आहे माझं. जिथं करायला घेतलं ना तिथंच रुद्राक्षीचं पण जागीच राहते, झोपतच नाही. त्याच्यामुळं माझं काम पण थोडं थोडं मी करत घेते. नाहीतर ती जागी राहिली आणि तिच्याजवळ बसून राहिलं ना तर काम तसंच राहतं, म्हणून तिला घेऊनच मी काम करत असते. तर थोडं थोडं म्हणजे मॅनेज करावं लागते. आता भरपूर तर काल रविवारचं बाजारचं होतं ना, त्याच्यातून कांदे आणि बटाटे आणले. तिथे मी थोडा वेळ उन्हात ठेवणार आहे, 5-10 मिनटं, आणि नंतर परत घरात येणार आहे. तर देवपूजन वगैरे झाला आणि आता हे दूध आणि जेवण मी करणार आहे. तर चलो बाय बाय.